अमेझिंग राणेसाहेब, खरंच सलाम आहे तुमच्या वडिलांच्या क्रिएटिव्हिटीला. राज थक्क झालेला ते सर्व बघून. ते आता तिथून वर आले. माझी एक अट आहे, राणे वर येत म्हणाले. कोणती? हा तात्या आमचा खूप जुना नोकर आहे. तो त्याची पत्नी दोघेही इथंच राहतात. त्याला तुम्ही नोकरीवर राहू द्या. त्या बिचाऱ्याचा आमच्या खेरीज इथं कोणी नाही. राणे म्हणाला, अहो काळजी करू नका, त्याची नोकरी सही सलामत राहील. मी शब्द देतो. बरं, साधारण तुम्हाला ताबा कधीपर्यंत हवा आहे? म्हणजे मला तसं सगळं आवरायला. 23 तारीख. मला त्या तारखेला ताबा हवा असेल. बरं, म्हणजे परवा? हरकत नाही. उद्या व्यवहार झाला की मग आम्ही आवरायला सुरुवात करतो. तसं सगळं सामान इथंच राहील. आमच्याच काही वस्तू आम्हाला इथून न्यायच्या आहेत, तेवढं फक्त राहील. राज आता तिथून निघाला. गाडीत बसून तो तिथून निघाला. तो आता पुण्याच्या दिशेला निघाला होता आणि तेवढ्यात त्याचा फोन वाजला. गाडी चालवत असताना त्याने फोन उचलला. फोन दीपकचा होता. हॅलो दीपक, बोल ना. राज म्हणाला. राजे, काम होतं. आता भेटता येईल का तुला? हो, मी भूगावजवळच आहे. कुठे येऊ तू सांग. ग्रेट, मी चांदणी चौकाच्या जवळच आहे. तिथेच एक रॉयल प्लाझा म्हणून हॉटेल आहे, तिथे मी थांबलोय. एका क्लायंटकडे आलेलो. आताच तो गेला. मी थांबतो, तू ये, महत्त्वाचं काम आहे. असं म्हणून दीपकने फोन ठेवून दिला. राज आता काही वेळातच त्या हॉटेलच्या समोर येऊन पोहोचला. त्याने गाडी तिथे लावली आणि तो गाडीतून बाहेर आला. हॉटेलच्या आत येत कोपऱ्यात बसलेला दीपक त्याला दिसला आणि तो देखील दीपकच्या इथे येऊन बसला. बोल, सगळं ठीक आहे ना? इतके अर्जंट बोलावून घेतलं म्हणून म्हटलं. राज, प्रॉब्लेम झालाय. त्या दिवशी तू मला त्या शर्मिला शहाबद्दल माहिती काढायला सांगितली होतीस. त्या रात्री तू गेल्यानंतर मी माझ्या गोव्याच्या एका माणसाला फोन केला. तो एक फ्रीलान्स डिटेक्टिव्ह आहे. त्याची स्वतःची कामं तो घेत असतो. प्लस माझं काही काम असेल तर तेही तो करतो. मी त्याला शर्मिलाचा फोटो वगैरे सगळं पाठवलं होतं आणि त्यानुसार तो तिची माहिती काढायच्या कामाला लागला देखील होता. दर संध्याकाळी 9 वाजता त्याने मला अपडेटसाठी फोन करायचा असं आमचं ठरलं होतं. त्या रात्री मला त्याचा फोन आला. तो जरासा अस्वस्थ वाटला, डिस्टर्ब वाटला. त्याच्याकडे देण्यासाठी काही फार अपडेट नव्हते. मी त्याला विचारलं की सगळं ठीक आहे ना? त्यावर तो म्हटला की तब्येत थोडी खराब आहे, पण त्याच्या आवाजातून मला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. मी त्याला म्हटलं, ठीक आहे, काळजी घे. ते आमचं शेवटचं बोलणं होतं. आज 2 दिवस होत आलेत. तो बेपत्ता आहे. त्याची बायको पोलीस चौकीत तक्रार देऊन आली आहे. तिचं असं म्हणणं आहे की त्या रात्रीच तो कुठेतरी निघून गेला. एक खूप महत्त्वाचं काम आहे असं म्हणाला. त्यानंतर तो परत आलेलाच नाही. त्याचा फोन त्याच्यासोबत होता, पण फोन स्विच ऑफ येतोय. त्याचा एक कॅमेरा होता, तो देखील गायब आहे. दीपक म्हणाला, तुला असं वाटतंय की शर्मिलाची माहिती काढताना काही झालंय? कोणी त्यात घात केला असं म्हणायचंय का तुला? राजने विचारलं. हो, कारण मी त्याच्या बायकोला विचारलं. त्याच्याकडेच 2-3 आठवडे झाले कोणतेही नवीन काम आलेलं नव्हतं. हे एकच काम होतं जे त्याच्याकडे आता होतं. दीपक म्हणाला, मला वाटत नाही शर्मिला किंवा तिच्या आसपासचं असं कोणी आहे जे ह्या टोकाला जाईल. मी तिची माहिती काढायला सांगितली, त्यामागे कारण आहे. पण मला फक्त तिचा भूतकाळ काय आहे ते जाणून घ्यायचं होतं. बाकी तिच्यापासून कोणाला जीवाचा धोका असेल असं मला वाटत नाही. राज म्हणाला, बघू, गोव्याला असलेल्या माझ्या दुसऱ्या एका माणसाला मी या कामावर लावले. आता माझं त्याच्याशी काही वेळापूर्वी बोलणं झाले. आता बघू काय होतं ते. दीपक म्हणाला, मी तुझ्या फक्त कानावर घालून ठेवलं, पण खरं सांगू, मला ती स्त्री धोकादायक वाटते आहे. दीपक म्हणाला, आता काही सांगता येणार नाही, लवकरच कळेल काय ते. राज म्हणाला, हे घ्या, ठरल्याप्रमाणे तुमचा चेक. राज म्हणाला, ॲग्रीमेंटवर सह्या झाल्या होत्या. राजने लगेचच 35 लाखाचा चेक राणीच्या समोर ठेवला. राणीने चेक बघितला आणि स्वतःच्या पाऊचमध्ये ठेवला. ही घ्या तुमच्या बंगल्याची चावी. सगळी आवराआवर आमची उरकली आहे.
आमचं थोडंफार सामान जे काही होतं ते सकाळीच मी माझ्या मित्राच्या एका गोडाऊनवर शिफ्ट केले. आता बंगला पूर्णपणे तुमचा आहे. ज्या प्रकारे आम्ही त्या बंगल्याची काळजी घेतली तशी तुम्हीही घ्याल असा मला विश्वास आहे. फक्त मी जी गोष्ट सांगितली तेवढी लक्षात असू दे. आमचा तो जुना नोकर आणि त्याच्या कुटुंबावर तुमची कृपा असू दे. राणे म्हणाले. राजनी चावी बघितली आणि जॅकेटच्या खिशात टाकली. काळजी करू नका. त्यांच्या कुटुंबाला मी कायमचा आधार देईन, हे माझं वचन आहे. राज म्हणाला. दोघेही आता तिथून कचेरीच्या बाहेर आले. राणे त्यांच्या कारमध्ये बसून निघून गेले. राज देखील आता मागच्या गल्लीतच लावलेल्या त्याच्या गाडीकडे चालू लागला. गाडीजवळ येताच त्याच्या लक्षात आलं की समोरच्याच इमारतीत रसिक शाह यांचं ऑफिस आहे. शर्मिलाकडे त्याला आता जायची इच्छा नव्हती. तो गाडीत बसला आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. फोन दीपकचा होता. हॅलो दीपक, बोल, काय झालं? राजने विचारलं. राज ज्याची भीती होती तेच झालं. दीपक, काल मी तुला म्हटलं होतं ना शर्मिलाची माहिती काढायला. मी दुसरा एक माणूस लावलाय. तुला खोटं वाटेल, तो माणूस देखील रात्रीपासून बेपत्ता आहे. काहीच कळायला तयार नाही हे काय होत. जो माणूस तिच्याविषयी काहीही माहिती गोळा करायला जातोय तो एकाएकी बेपत्ता का होतोय? आता तुला पटलं असेल, ही बाई जितकी साधी दिसते तितकी नाही आणि तिचा भूतकाळ नक्कीच साधा सरळ नाही. खूप गडद असा तिचा भूतकाळ असणार आहे आणि कदाचित कुठे ना कुठे तिची तुझ्यावरही नजर आहे. कारण तिला कसं कळतं हे सगळं की आपण तिच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर तिच्या मागे पाठवतोय. नक्कीच तू विचार कर या गोष्टीचा आणि मेन म्हणजे तू सतर्क राहा, दीपक म्हणाला. दीपकने फोन ठेवून दिला. राज आता थोडासा चिंतित झाला. त्याच्या डोक्यात हा प्रश्न आता प्रकर्षाने येत होता की दीपक आणि त्यांच्यात झालेलं बोलणं जिथे तिसरं कोणीही उपस्थित नव्हतं त्यावेळी त्याने दीपकला सांगितलं होतं की त्याला शर्मिलाच्या भूतकाळाबद्दल माहिती हवी आहे. दीपकने पाठवलेला पहिला माणूस बेपत्ता होणं योगायोग असेल, पण आता दुसरा माणूस देखील 24 तासाच्या आत बेपत्ता होतो म्हणजे नक्की काय हवं याला? तिला कळतंय का हे सगळं? पण कसं? तो तसाच गाडीत बसून काही वेळ विचार करत होता. अचानक त्याचा फोन वाजला आणि तो चकित झाला कारण स्क्रीनवर शर्मिलाचं नाव दिसत होतं. आता हा तर योगायोग असणार नाही. त्यांनी फोन उचलला. हॅलो, कुठे आहेस? इथंच पुण्यात. ते माहिती रे, पण आता नक्की पुण्यात आहेस कुठे? का कोणास ठाऊक, पण मला असं वाटतंय जणू तू माझ्याच आसपासच कुठेतरी आहेस. तिच्या आवाजातील गंभीरपणा आता जाणवू लागलेला. राज जरासा सतर्क झाला आणि त्याने आता गाडीत बसल्या जागीच मागे पुढे नजर वळवली, पण आजूबाजूला त्याला शर्मिलाच्या असण्याचं कोणतंच चिन्ह दिसत नव्हतं. अगं, एकदम तू असं गंभीरपणे काहीतरी बोलतेस आणि मग मला भीती वाटायला लागते, राज हसत हसत म्हणाला. अरे चेष्टा करते रे तुझी. ॲक्च्युली मी आज घरीच होते. म्हणजे त्या फ्लॅटवर पेंटिंग करायची खूप इच्छा झाली माझी, म्हणून आज फ्लॅटवरच आले आहे. तुझी खूप आठवण येते. कधी तुला भेटेन असं झालंय मला, ती म्हणाली. भेटू लवकरच, राज म्हणाला. ठीक आहे, वाट बघीन मी. चल, तुलाही कामं असतील, ठेवते, ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला. राजने परत एकदा नजर आजूबाजूला टाकली, पण तिथे शर्मिला कुठेच नव्हती. पण समोरच एका टपरीवर एक व्यक्ती होता ज्याची राजवर बारीक नजर होती. हे राजला माहिती नव्हतं. राजने गाडी स्टार्ट केली आणि तो तिथून निघाला. तो व्यक्तीही त्याच्या मागे मागे आता बाईकवर बसून निघाला. राज आता त्याच्या प्रभात रोडच्या बंगल्यावर आला होता. दुपारची वेळ होती. 2 पेग झाले होते. आज आसावरीची खूप आठवण येत होती. तिच्याशी काही वेळ फोनवर बोलून जेवण करून तो आता झोपला. ती झोप खूपच शांत होती. मन अगदी शून्य झालेलं. कोणतेच विचार शिल्लक नव्हते. त्या शून्य अवस्थेतल्या शांततेत आता अचानक तोच हुंकार, तीच विचित्र अशी धून हळूहळू जाणवू लागली.
त्याच्या मनावरची ती झोपेची नशा हळूहळू उतरली. हा आवाज हा इथं कुठून ऐकू येतोय? झोपेतून तो आता हळूहळू भानावर येऊ लागलेला आणि हा प्रश्न त्याच्या मनात उपस्थित झालेला. हळूहळू झोप पूर्णपणे उडाली आणि त्याने डोळे उघडले. अचानक वाढलेली थंडी नक्की का वाढली होती याचं त्याला आता कुठे उत्तर मिळालं होतं, कारण तो विवस्त्र अवस्थेत जमिनीवर बसलेला. डोळे उघडून त्याने आजूबाजूला बघितलं आणि त्याच्या मेंदूला जणू मुंग्या आल्या. समोर ते काय होतं? हे काय आहे? समोरचं ते दृश्य पाहून पूर्णपणे समजायला त्याला काही सेकंद गेली. आता तो त्याच वाड्यात होता, त्याच खोलीच्या उंबरठ्यावर तो बसलेला. त्याचे कपडे घडी करून एका मोडलेल्या खुर्चीवर पडले होते. त्याचे बूट खोलीच्या बाहेर होते आणि तो उंबरठ्यावरती विवस्त्र अवस्थेत समोर बघत होता. खोलीच्या मध्यभागी पंती मंद प्रकाश फेकत होती आणि त्याभोवती एक पुरुष आणि एक स्त्री. पुरुष पूर्ण विवस्त्र, तर स्त्रीने मात्र अंगाभोवती एक काळं वस्त्र गुंडाळलेलं. खोलीचा प्रकाश मंद होता, त्यामुळे दोघांचेही चेहरे दिसत नव्हते. ते दोघे तोच हुंकार एका विचित्र अशा चालीत म्हणत त्या पंतीच्या भोवती फेऱ्या मारत होते. त्या स्त्रीने तिचे केस मोकळे सोडलेले, ती गर्भवती असल्यासारखी दिसत होती. अविरतपणे ते दोघे त्या पंतीच्या भोवती तोच हुंकार एका विचित्र अशा चालीत म्हणत फेऱ्या मारत होते आणि एका सेकंदाला ते दोघेही अचानक स्तब्ध झाले. दोघेही आता पाठमोरे दिसत होते. अचानक त्या माणसाने त्याचा उजवा हात राजच्या दिशेला उचलला, जणू तो राजला बोलवत होता. राज जणू एखाद्या यंत्रवत हालचालीने उठून उभा राहिला. तो आपोआप त्या दोघांच्या दिशेला खेचला गेला होता. राज त्या पुरुषाच्या जवळ जाऊन उभा राहिला. ती स्त्री आता लगेच चालू लागली. तो पुरुष तिच्या मागे चालू लागला आणि राज देखील संमोहित झाल्यासारखा त्या दोघांसारखाच त्या पंतीच्या भोवती प्रदक्षिणा घालत होता. त्यांच्या तोंडून निघणार तो हुंकार राजच्याही कंठातून आता बाहेर येऊ लागला. ते दोघे आणि राज आता त्या अविरतपणे प्रदक्षिणा मारत होते. हे सगळं किती वेळ सुरू होतं काहीच कळलं नाही आणि अचानक मध्यभागी ठेवलेली ती पंती आता हळूहळू मंद होऊ लागली आणि एका क्षणाला ती पंती विझली. खोलीत आता पूर्णपणे अंधार पडला. त्या दोघांचे ऐकू येणारे ते हुंकार थांबले होते. राज मात्र संमोहित झाल्यासारखा त्या गोलाकार वर्तुळाभोवती फिरत होता आणि एक क्षणानंतर त्याच्या शरीरातील सगळी ताकद जणू काही एका क्षणात नाहीशी झाली आणि तो खाली कोसळला. अचानक मोबाईलच्या व्हायब्रेशनचा आवाज त्याच्या कानावर आदळला आणि राज दचकून जागा झाला. त्याने आजूबाजूला बघितलं. तो त्याच्याच बेडरूममध्ये होता. त्याने मोबाईलकडे बघितलं. मोबाईलचा गजर वाजला होता. झोपताना त्याने संध्याकाळी 7 वाजताचा गजर सेट केला होता. त्याने खोलीतला दिवा लावला. खोलीत तो एकटाच होता. हे खरंच कोणतं स्वप्न होतं की हे सत्यात घडले हा प्रश्न त्याच्या मनात आला आणि आता त्याच्या लक्षात आलं त्या रात्रीबद्दल त्याला काहीच आठवत नव्हतं. ती प्रेत तिथं पुरल्यानंतर त्याला थेट सकाळी जाग आली होती. आता त्याच्या लक्षात आलं की त्या रात्री नक्की काय घडलं होतं. त्या रात्री तेच घडलं होतं ते आता त्याने स्वप्नात पाहिलं होतं. त्याने मोबाईलमध्ये वेळ बघितली. 7:05 झालेली. त्याला निघायचं होतं तिकडे जायला. तो नुकताच बंगल्यात पोहोचला होता. बंगल्यात जुना नोकर तात्या जरा टेन्शनमध्ये होता. इतके वर्ष त्यांनी राणेची चाकरी केली होती. राणेने त्याला अगदी घरातल्या सदस्याप्रमाणे वागवलं होतं. त्याच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च राणेच करत होते. आजवर त्यांनी त्याला काहीही कमी पडू दिलेलं नव्हतं. पण आता राणेंबरोबर त्याचा संबंध कायमचा संपला होता आणि आता बंगल्याचा नवीन मालक राज अचानक कोणतीही कल्पना न देता रात्री 9 वाजता बंगल्यावर येऊन पोहोचला होता. तो नुसता बंगल्यातल्या हॉलमध्ये येरझाऱ्या मारत होता. साहेब, काही आणू का? तुम्ही अस्वस्थ का दिसताय? तात्याने विचारलं. काही नाही तात्या. बाय द वे, तुम्ही कुठे राहता? बंगल्यातच तुमची कुठली खोली आहे
की मागे कुठला आउट हाऊस वगैरे आहे? नाही साहेब, बंगल्याच्या मागे आमचं आउट हाऊस आहे. माझी बायको आणि मी तिथेच राहतो. पण असं का विचारलं? मला एक सांगा, तुम्हाला जर मी पुण्यात माझ्याच दुसऱ्या बंगल्यात नोकरी दिली तर कराल का तुम्ही? राजनी विचारलं. हो साहेब, करेन की. खरं सांगू साहेब, नोकरीसाठी तुम्ही म्हणाला तिथे जायला मी तयार आहे. तसं पण मुलीच्या शिक्षणाचा खर्च खूप आहे. इतके दिवस राणेसाहेब तो खर्च करत होते. अजूनही तिचं 1 वर्ष बाकी आहे. 1 वर्षानंतर ती डॉक्टर होईल. मग आम्ही पुढे नोकरी नाही केली तरी देखील चालू शकेल. आतापर्यंत जी काही जमापुंजी होती त्यातूनच तिच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च करायचा असं माझ्या डोक्यात आहे. तात्या म्हणाला. अहो, तुमच्या मुलीच्या शिक्षणाचा जो काही खर्च आहे तो मी करणारच आहे. आणि इतकंच काय, तिच्यासाठी एक चांगला मुलगा बघून तिचं लग्न धूमधडाक्यात लावून देऊ आपण. पैशाचा विचार तुम्ही करू नका. मी तुम्हाला जेवढं विचारलं तेवढंच सांगा. तुम्हाला शहरात म्हणजे पुण्यात माझ्याच दुसऱ्या बंगल्यात नोकरी करायला आवडेल का? हो चालेल की. ठीक आहे, मग उद्याच तुम्ही पुण्याला जावा. मी तुम्हाला पत्ता देतो. तिथे माझं घर सांभाळणारा एक नोकर आहे. तो आणि त्याची बायको दोघे बंगला सांभाळतात. आणि काही काळजी करू नका, तिथे तुमची यापेक्षा उत्तम राहायची सोय करण्यात येईल. इतकंच काय, तुमचा पगारही वाढवण्यात येईल. राज म्हणाला. तात्या जरा विचित्रपणे त्याच्याकडे बघू लागले. यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे की मला एकांत हवा असतो. आणि जेव्हा मला एकांत हवा असतो तेव्हा माझ्या आजूबाजूला मला कोणीच चालत नाही. इतकीच गोष्ट आहे. आणि तुम्ही घाबरू नका, तुमचं आयुष्य मी चांगल्या वळणावर घेऊन जातोय. राज म्हणाला. खिशातून त्याने एक पाकिट काढलं. त्यात नोटांची एक गड्डी होती. ती त्याने तात्याच्या हातावर ठेवली आणि त्याला प्रभात रोडच्या त्याच्या बंगल्याचा ॲड्रेस दिला. उद्या सकाळीच तुम्ही इथून निघा. जे काही गरजेचं सामान आहे ते सगळं तुम्ही घेऊन जावा. राज म्हणाला. ठीक आहे साहेब, तुम्ही जसं म्हणाल तसं. तात्याच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा होती, पण राजने त्याचा जास्त विचार केला नाही. त्याने घड्याळाकडे बघितलं. 9:30 वाजून गेले होते. त्याला आज तिथं जाऊन बघायचं होतं. तिथे वाड्याच्या मागच्या बाजूला त्याने जी प्रेत गाडली होती त्या प्रेतांची अवस्था काय होती हे त्याला बघायचं होतं. तात्या नुकताच दारापर्यंत पोहोचला होता. तात्या, 1 मिनिट थांबा, मी पण निघालोच आहे. तुम्ही बंगला बंदच करा. असं म्हणून राज आता दरवाजातून बाहेर निघून गेला. बाहेर येत त्याने गाडीत बसत गाडी स्टार्ट केली आणि आता तो तिथून परत एकदा मुळशीकडे जायला निघाला. रात्र झाल्यावर रस्त्यावर फार वर्दळ नव्हती. पिरंगुटचा घाट पार करून पिरंगुट गावातून गाडी आतापर्यंत पुढे आली होती. हलका हलका पाऊस सुरू झाला होता. अचानक त्याला गाडीत दुर्गंध जाणवू लागला. त्याने आरशात बघितलं की मागे बसलेली त्याने तिच्याकडे फार लक्ष दिलं नाही. गाडीचा वेग आता त्याने वाढवला होता. काही वेळ त्याला नुसती बघत होती आणि अचानक तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवलाही. याची त्याला सवय होती. हे तिचं नेहमीचं वागणं होतं. त्याने फार लक्ष दिलं नाही. त्याने सिगरेट पेटवली. खिडकीची काच खाली केली. ती आता त्याच्या खांद्यावर हात ठेवत हळूहळू त्याच्या कानाजवळ आली. नको जाऊस तिकडे, धोका आहे. ती त्याच्या कानाजवळ येत पुटपुटली. तो अचानक दचकला, कारण ती गेल्या कितीतरी वर्षात त्याच्याशी काही बोललेली नव्हती. जेव्हा अडीच वर्षापूर्वी करणी त्याच्यावर सुरू झालेली त्याचवेळी तिने त्याच्यासोबत जो काही संवाद साधला होता तोच. त्यानंतर ती कधी त्याच्याशी कधीच काही बोलायची नाही. त्याने तिच्याकडे बघितलं. आरशातूनच चावी दिल्यासारखी ती तेवढेच बोलत होती. तिकडे जाऊ नकोस, धोका आहे तिकडे, जाऊ नकोस. आणि तिचा हात त्याच्या खांद्यावर होता. त्याला काही सुचलं नाही. त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आता मुळशी गावाकडे त्याची गाडी वेगात चालली होती. 10:30 पावणे 11 झालेले. दूरवर वळणी गावाचा तो फाटा त्याला दिसत होता. गाडी त्याने त्या फाट्याला घेतली. पूर्ण प्रवासात तिचं ते पुटपुटणं अविरतपणे सुरू होतं.
अचानक गाडी जशी वळणे फाट्याच्या दिशेला वळाली त्याने आरशात बघितलं. मागच्या सीटवर आता कोणीच नव्हतं. आजूबाजूला नजर फिरवली पण ती कुठेच दिसत नव्हती. त्यांनी आता तिचा विचार सोडला. समोर बघत काही वेळातच त्याने तो छोटासा ब्रिज क्रॉस केला. मग तो घाट सदृश रस्ता आणि मग घाटातूनच उजवीकडे जाणारा तो मार्ग त्याने आता धरला. पावसाचा जोर हळूहळू वाढल्यासारखा वाटू लागलेला. जंगलाच्या मधून जाणारा तो कच्चा रस्ता आता त्या वाड्याच्या जवळ येऊन संपला. वाड्याच्या समोर येत त्याने गाडी थांबवली. आजूबाजूला नजर टाकली. निर्मनुष्य असं सगळं दिसत होतं. गाडीचे दार उघडून त्याने पाऊल बाहेर टाकलं आणि अचानक रेडिओ आपोआप सुरू झाला. असा आवाज अचानक कानावर पडल्याने राज दचकला. पण तो आवाज लगेच बंद झाला आणि एक शांतता पसरली. रेडिओमधून आता त्याच लोकांचे ते हुंकारनं त्याच विचित्र अशा चालीत ऐकू येऊ लागलेलं. राजच्या अंगावर सरसरून काटा आला. जवळपास 2 मिनिट तो आता तिथेच त्यांचा ते हुंकार ऐकत उभा राहिला आणि 2 मिनिटानंतर त्याला काय झालं कोणास ठाऊक. जणू काही तो संमोहित झाला होता. त्याची नजर वाड्याच्या त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेली आणि आतमध्ये एक मंद असा प्रकाश त्याला दिसला. हिप्नोटाईज झाल्यासारखा तो आता गाडीचं दार बंद करून तसाच चालत वाड्याच्या आतमध्ये गेला. पहिल्या 4-5 खोल्या पार करून तो आता त्या खोलीच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याने खोलीत नजर टाकली. त्याची खोलीत नजर जाताच अचानक एक डोळे दिपवून टाकणारा प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला आणि पुढच्याच क्षणी त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्याचे कान, डोळे, विचारशक्ती सगळं काही जणू एका खोल अशा अंधारात सामावून गेलं होतं. मध्यंतरी नक्की काय घडलं, काय झालं काहीच कळत नव्हतं. कोणीतरी जोरजोरात दार वाजवत असावं असा आवाज ऐकू येत होता. तो हळूहळू भानावर आला. डोळे चोळत तो उठला. डोकं जड झालेलं. जणू रात्रभर दारू पिल्यानंतर सकाळी उठल्यावर हँगओव्हर जसा होतो तसा हँगओव्हर त्याला झालेला. हळूहळू तो भानावर आला. डोळे मिचकावत त्याने आजूबाजूला नजर टाकली आणि तो अचंबित झाला. कारण तो आता कालच त्यांनी विकत घेतलेल्या भुकुमच्या त्याच्या बंगल्याच्या हॉलमध्ये सोफ्यावर होता. समोर एका छोट्या टेबलवरती दारूची बाटली होती जी पूर्णपणे रिकामी झालेली. तिथेच एका अर्धवट रिकामा ग्लास दिसत होता. सर्वात चक्रावून टाकणारी गोष्ट तर वेगळीच होती. जी पूर्णपणे रिकामी झालेली तिथेच एक अर्धवट रिकामा ग्लास दिसत होता. त्या छोट्या टेबलवर आणखी 2 ग्लास होते. एका ग्लासात दारू होती भरलेली तर दुसऱ्या ग्लासात दूध भरलेलं दिसत होतं. दारू ज्या ग्लासमध्ये होती त्यामधली अगदी थोडीशी दारू कुणीतरी प्यायली असावी असं वाटत होतं. ज्या ग्लासात दूध होतं त्या ग्लासातलं दूध देखील कोणीतरी थोडंसं प्यायल्यासारखं वाटत होतं. मेंदूवर ताण देऊन तो आठवायचा प्रयत्न करू लागला. पण त्याचवेळी अविरतपणे वाजणारं दार जाऊन त्याने उघडलं. समोर तात्या उभा होता. बाजूला त्याची बायको उभी होती. त्याच्या खांद्याला एक बॅग आणि हातात दुसरी बॅग होती. साहेब, तुम्ही कधी आलात? आम्ही पुण्याला निघालो होतो. जायच्या आधी एकदा सगळं लॉक आहे ना ते बघायला म्हणून आलो तर दारावर कुलूप नव्हतं. मग बाहेर तुमची गाडी दिसली. हो, मी रात्री खूप उशिरा आलो. तुम्ही झोपले होतात. म्हटलं तुमची झोप मोड नको करायला. माझ्याकडे दुसरी चावी होतीच. मी दार उघडलं आणि आत येऊन झोपलो. ठीक आहे, तुम्ही निघा. तिथे सागर आहे, त्याची बायको सरिता आहे. ते तुमची राहण्याची वगैरे व्यवस्था करतील. मी कालच सांगितलं होतं त्यांना तसं. राज म्हणाला. ठीक आहे असं म्हणून तात्या आणि त्यांची बायको तिथून दोघेही निघाले. राजनी दार बंद केलं आणि खोलीवर नजर टाकली. नक्की माझ्याबरोबर काल कोण आले इथं मला आठवत का नाहीये. तो स्वतःवरच चिडला.